अमित, रेल्वे प्रशासनाने हात वर केलेले आहेत या प्रकरणामध्ये मोनिकाची चूक होती असं रेल्वेचं म्हणणं आहे। मात्र हा जो गॅप आहे लोकल आणि प्लॅटफॉर्म यांच्यामधला तोही तितकाच जीवघेणा आहे। काय सांगाल त्यात नवीन लोकलची उंची आणि जुन्या लोकलची उंची यातही तफावत आहे असं रेल्वेचं म्हणणं आहे। एकूणच रेल्वे प्रशासन आपली जबाबदारी ढकलून या चुकांमध्ये सुधारणा करण्याची तयारी दाखवणार आहे की नाही? खरं तर रेल्वे प्रशासन एक प्रकारे स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न करते। म्हणूनच शनिवारी ही घटना घडल्यानंतर 2 दिवसांनी म्हणजे 2 ते 3 दिवसांनी म्हणजे आज अशा प्रकारचं फुटेज, सीसीटीव्ही फुटेज मध्य रेल्वेने मुद्दामूनच ते रिलीज केलेलं आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की पूर्णपणे मोनिकाची चूक आहे, तिने धावती गाडी पकडण्याचा प्रयत्न केला। मात्र एक गोष्ट इथे स्पष्ट होते की सिग्नलच्या इथे खड्डा असल्यामुळे मोनिका ही खाली पडली आणि तिचे दोन्ही हात लोकल खाली गेले। जर का तिथे खड्डा नसता, जर का तिथे प्लॅटफॉर्म सलग असता तर मोनिकाला च्या बाबतीत ही घटना घडली नसती, तिला असे आपले हात गमवावे लागले नसते, किरकोळ दुखापत होण्यावरच हे सगळं प्रकरण पुढे गेलं असतं। मात्र रेल्वेची चूक असल्यामुळे ही घटना घडली। मात्र रेल्वे हे फुटेज रिलीज करून आपली चूक नाहीये, मोनिकाची चूक आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करते। आणि नवीन गाडी जेव्हा नव्या लोकल जेव्हा मुंबईमध्ये दाखल होतात तेव्हा त्याच्या उंचीबाबत ही समस्या पुन्हा दिसून आलेली आहे आणि प्लॅटफॉर्म आणि लोकल मधलं अंतर कमी करण्यासंदर्भात रेल्वे नेहमीच हलगर्जीपणा दाखवत आलेले आहे। हे अनेकदा सिद्ध झाले। मोनिकाच्या घटनेवरनं सुद्धा तिला लोकल पकडता आल्यामुळे ही घटना पुन्हा एकदा सिद्ध झाली असंच म्हणावं लागेल। नक्कीच धन्यवाद मी दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल। रेल्वे प्रशासनाचं म्हणणं आहे की नवीन लोकल गाड्यांची उंची अधिक आहे आणि त्यामुळे जर प्लॅटफॉर्मची उंची वाढवली तर जुन्या गाड्यांसाठी ही एक मोठी समस्या ठरेल। याचा अर्थ नेमका रेल्वे प्रशासनाला काय म्हणायचं आहे की हे असेच अपघात होत राहणार आहेत का, यावर मात्र रेल्वे प्रशासनाकडे उत्तर नाहीये। आपण या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहतो आहोत, मोनिका धावताना दिसते आहे आपल्याला, मात्र सिग्नलच्या पुढे एका सिग्नलच्या आसपास प्लॅटफॉर्मवर जो खड्डा होता त्यामध्ये अडकून आणि त्या गॅपमध्ये पडताना तिचा पडल्यामुळे तिच्यावर हा असा प्रसंग ओढवलेला आहे। तिचे दोन्ही हात या अपघातात गमावलेले आहेत तिने। सीसीटीव्ही फुटेजमध्ये या अपघाताची भयानकता आपण पाहतो आहोत। मात्र रेल्वे प्रशासन एकच काम करताना दिसतंय आणि ते म्हणजे आपली स्वतःची जबाबदारी ढकलून पूर्णपणे मोनिकाचा दोष आहे असं सांगण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे। सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपण ही अपघाताची भयंकरता पाहतो आहोत। मोनिकाचा अपघात कसा झाला याचं हे सीसीटीव्ही फुटेज झी मीडियाला मिळालेलं आहे, त्यात दिसून येत आहे मोनिका एका डब्यात जागा मिळाली नाही, चढायला मिळालं नाही म्हणून तिने पुढच्या दारातून चढण्याच्या प्रयत्नात ती धावत निघाली। मात्र प्लॅटफॉर्मची उंची आणि लोकल याच्यामध्ये असलेल्या या गॅपमध्ये तिचा पाय अडकला। तिने पकडलेली ट्रेन जी वेगाने निघाली होती ती देखील त्या ठिकाणी तिचा हात देखील सुटला। तसंच तिच्या म्हणण्यानुसार कोणाचा तिला धक्का सुद्धा लागला होता आणि या सगळ्या प्रकारामध्ये तिचा हा अपघात झाला आणि तिचे हे दोन्ही हात तिला या अपघातात गमवावे लागले। मात्र यात रेल्वे प्रशासनाकडून मात्र आपण हा खड्डाही इथे पाहतो आहोत, कशा प्रकारे हा खड्डा आहे। मुळात या खड्ड्याचं हे प्रयोजनच काय, इथे जेव्हा गाडी त्या प्लॅटफॉर्मला लागते तिथून गाडी सुटली होती आणि याच खड्ड्यात मोनिका पडली आणि तिचा हा अपघात झाला। हा असा विचित्र खड्डा, या खड्ड्याचं समर्थन रेल्वे प्रशासन कसं करणार आहे? गाडी पकडताना मोनिका धावत सुटली होती, धावती गाडी पकडण्याचा प्रयत्न केला मोनिकाने आणि म्हणून तिचा अपघात झाला असं रेल्वे प्रशासनाचं म्हणणं आहे। मात्र हा खड्डा जर बघितल्यानंतर लक्षात येईल की अशा प्रकारचा हा खड्डा जीवघेणा नाही का, असा प्रश्न रेल्वे प्रशासनाला विचारावासा वाटतो आहे। यावर रेल्वे प्रशासनाकडे काय उत्तर असणार आहे? अनेकदा महिला प्रवाशांना ट्रेनमध्ये चढताना नेहमीच या समस्येला सामोरं जावं लागतं। मुळात लोकल आणि प्लॅटफॉर्म यांच्यामध्ये असलेली ही तफावतच जीवघेणी ठरत असते आणि इथे तर या स्टेशनवर हा असा भला मोठा खड्डा दिसून येतोय। झी 24 तास, एक पाऊल पुढे।